रायपूर ग्राहक न्यायालयाचा मारुती सुझुकी विरुद्ध ऐतिहासिक निकाल। छत्तीसगड मधील रायपूर जिल्हा ग्राहक तक्रार निवारण आयोगाने मारुती सुझुकीच्या ग्रँड विटारा गाडीच्या मालकाच्या बाजूने महत्त्वपूर्ण निकाल दिला आहे। रायपूर येथील डॉक्टर प्रेमराज डेप्टा यांनी जून 2024 मध्ये ग्रँड विटारा स्ट्रॉंग हायब्रिड डेटा प्लस ही गाडी खरेदी केली होती। जानेवारी 2023 मध्ये उत्पादित असलेल्या या गाडीत खरेदीनंतर अवघ्या 5 महिन्यातच वारंवार बंद पडणे आणि इंजिन संबंधित समस्या सुरू झाल्याची तक्रार त्यांनी केली होती। वारंवार अधिकृत सर्व्हिस सेंटरला भेटी देऊनही, इंधन बदलूनही आणि दुरुस्ती करूनही या समस्या कायम राहिल्या। त्यामुळे अखेर मोठ्या इंजिन दुरुस्ती खर्च झाले तक्रार त्यांनी केली आहे। E20 इंधनाने पेट्रोल पंपावर सर्रास उपलब्ध असलेले इंधन बनवल्यामुळे ग्राहकांकडून ते टाळण्याची अपेक्षा असे निरीक्षण आयोगाने नोंदविले। आयोगाने उत्पादकाला 45 दिवसांच्या आत गाडी नव्या E20 सुसंगत मॉडेलने बदलून देण्याचे आदेश दिले आहेत। अशी बदली न केल्यास मारुती सुझुकी आणि डीलरला गाडीची खरेदी किंमत नोंदणीनुसार व विमा मिळून एकत्रितपणे सुमारे नोंदणी शुल्क आणि विमा मिळून एकत्रितपणे 20.50 लाख रुपये परत करावे लागतील। यासोबतच मानसिक छळापोटी 1 लाख रुपये आणि कायदेशीर खर्चापोटी 10,000 रुपये भरपाई मंजूर करण्यात आली। मुदतीत पालन न झाल्यास रकमेवर वार्षिक 60% व्याज लावून देऊन असेही आयोगाने व्यक्त केले आहे। दरम्यान मारुती सुझुकीने या आदेशाला आव्हान देण्याचा निर्णय घेतला